कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं एकल महिला धोरणाच्या अनुषंगानं जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मीन यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रकल्प संचालक नितीन मस्के यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका विशद करत एकल महिलांना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला. या कार्यशाळेत बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मीन यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,08,000 एकल महिला असून सक्षमीकरणासाठी कोल्हापूर जिल्हा परिषद प्राधान्यानं उपक्रम राबवेल अशी ग्वाही दिली. महिला बालकल्याण समिती सभापती विद्या पाटील यांनी एकल महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यास त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी निश्चितपणानं मदत होईल असं प्रतिपादन केलं. यावेळी अर्थ आणि शिक्षण समिती सभापती सारिका नांदेकर, सदस्या वर्षा सावर्डेकर, आलोक अग्रहरी, एस दाडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि एकल महिला उपस्थित होत्या.